नमस्कार, मी दीपक यादव, धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत आज नाळे सर यांच्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि त्यांना आपण धन्वंतरीचे प्रोडक्ट ऑर्गॅनिकमधले दिले होते आणि त्यांना ऊसाच्या शेतीमध्ये काय रिझल्ट आलेत, काय प्रॉब्लेम होते ते त्यांच्याकडून ऐकून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. नाव सांगा सर तुमचं. गणेश नाळे. गणेश नाळे. या ठिकाणी आपले ऊसाचे क्षेत्र आहे, बरोबर आहे? हो. किती क्षेत्र आहे सर? 3.5 एकर ऊसाचं क्षेत्र आहे. ज्यावेळेस आपले मुलाखत झाली होती, मला वाटतं 2 महिने झाले. हो. त्यावेळेस काय प्रॉब्लेम होता तुमच्या ऊसामध्ये? ऊसाला फुटवे नव्हते. एक शेवडी ऊस होता. एक शेवटी ऊस चालला होता, फुटवा नव्हता. फुटवे नव्हते. बरं. त्यानंतर आपलं औषध वापरलं. काय यूज केलेला? RPS दिलंय. RPS 76 यूज केलं. हा. त्यानंतर फुटवे चांगल्या प्रमाणात आलेले आहेत. पहिला किती फुटवा होता का नव्हताच काय? फुटवे 1-2 फुटावरती होतं. हा, आता 10-12 फुटावरती ऊस आहे. कशा प्रकारे झाले जरा बघू शकतो. इथे किती फुटवे आहेत काय मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 जवळजवळ 17 ते 18 फुटवे आहेत. हो. साधारण 10-12 पाहिजेत. 17-18 म्हणजे प्लस मध्ये फुटवे गेलेत. फक्त RPS वापरलं होतं का आणखी काय वापरलं होतं? आता सध्या तर RPS 76 वापरलं. हां, खालून ड्रेंचिंग केली होती. हो. किती दिवसामध्ये फरक जाणवला तुम्हाला? हा एक 3 महिन्याच्या आतच फरक जाणवला. 25-30 दिवसामध्ये 25-3 जाणवला. दिवसामध्ये फरक जाणवला. बरं, कसं वाटतंय प्रोडक्ट तुम्हाला? प्रोडक्ट चांगला आहे. चांगलं आहे. बरं, खर्च काय वाटतोय? वाढलाय, कमी झालाय, काय झालंय? खर्च माफत आहे. पहिल्यापेक्षा तर खर्च कमी आहे. म्हणजे ह्याच्या पाठीमागे नेहमी ऊसा शेती असते ना? नेहमी जे तुम्ही खतं सोडता किंवा डोस देत होता त्यापेक्षा त्यापेक्षा खर्च कमी. कमी झाला. बरं. आणि असं म्हणजे क्षेत्र वाढले का वाटतं किंवा फुटवा जो तुम्हाला रिझल्ट पाहिला होता तो त्याच्यात चांगला समाधान आहे. बरं. रिझल्ट चांगला आहे. बरं, आता याच्यामध्ये मिक्स पीक होतं म्हणजे हरभरा होता, लसूण आणखी लसूण पण होता. त्यामुळे थोडीशी बाळबांधणी करता आली नाही. आता करणार आहे आता तुम्ही. करणार आहे. बरं, हरभऱ्यामध्ये लसूण मध्ये काय फरक जाणवला का तुम्हाला त्याच्यामध्ये? हरभऱ्यामध्ये चांगला फरक आहे. ग्रीप वाढली त्याची? ग्रीप वाढली आहे. काढला म्हणजे उत्पादनात वाढ झाली. हरभरा उत्पादनात वाढ आहे. म्हणजे ट्रीटमेंट केली ऊसासाठी पण हरभऱ्याला पण फायदा झाला, लसणाला पण झाला आणि ऊसासाठी झालाय. तर या रिझल्ट बद्दल समाधानी आहात? समाधान आहे. बरोबर आहे. जे शेतकरी आहेत ऊसाची शेती करतायत त्यांना काय सांगताल तुम्ही? त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे. हे प्रोडक्ट वापरावं त्यांनी. वापरलं पाहिजे, यूज केलं पाहिजे. चांगलं आहे. ओके, म्हणजे रिझल्ट पासून समाधानी आहात. जे शेतकरी ऊसाची शेती करतायत त्यांच्यासाठी योग्य आहे. योग्य आहे. आणि खर्चाचा जर विचार केला तर खर्च कमी वाढत आहे. नाही, कमी आहे. कमी म्हणजे मार्केटचे जे इतर केमिकलचे प्रोडक्ट मिळत आहेत त्यापेक्षा त्यापेक्षा कमी खर्च कमी. कमी. ओके, तर धन्यवाद साहेब असा रिझल्ट घेतल्याबद्दल. थँक्यू. चांगलं बोलताय तुम्ही.